आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। बैठकीत नसणाऱ्यांना चर्चेबाबत काय माहिती असणार आहे? शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेमध्ये एक विधान केलंय। विलीनीकरणासंदर्भातल्या बैठकीबाबत शरद पवारांनी एक मोठं विधान केलेलं आहे। अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवार यांनी हे विधान केल्याचं समजतंय। बैठकीमध्ये जे लोक नव्हते त्यांना चर्चा काय झाली या संदर्भात काय माहिती असेल असा सवालच शरद पवारांनी उपस्थित केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या नंतर या चर्चा पुढे आलेल्या आहेत। विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक नेते विलीनीकरणासंदर्भात सातत्याने सकारात्मक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या संदर्भात कुठली ठाम भूमिका अद्याप समोर आलेली नसली तरी देखील शरद पवारांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात बैठका झाल्याचं देखील शरद पवारांनी सांगितलेलं होतं। विलीनीकरणाचा जो संपूर्ण प्रस्ताव आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आलेला होता, ती चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आलेली होती असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र या सगळ्या चर्चा फेटाळलेल्या होत्या आणि त्यातच आता एक अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सीमा, आपण पाहतोय विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच अनौपचारिक गप्पांमध्ये अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांनी आता एक महत्त्वाचं विधान केलंय। नक्कीच आतापर्यंत म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची जी चर्चा आहे ती खरं तर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली होती। जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत ते पुढे येऊन माध्यमांना सांगत होते की त्यांच्या आणि अजित पवारांमध्ये किती बैठका झालेल्या होत्या, कुठे बैठका झाल्या आणि किती वाजता बैठका झाल्या। त्या उलट जेव्हा हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग सुनील तटकरे असतील यांना जेव्हा विचारण्यात आली की अशा प्रकारची कोणती चर्चा सुरू होती का, तुम्हाला याबाबतची माहिती होती का, तेव्हा मात्र या नेत्यांनी सांगितलं की विलीनीकरणाची कोणतीही चर्चा जी आहे ती सुरू नव्हती। अजित पवार हे ज्या महापालिकांमध्ये ज्या युत्या झाल्या, ज्या आघाड्या झाल्या दोन्ही पक्षांमध्ये त्या संदर्भातल्या बैठका झालेल्या होत्या, विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नव्हती। आज शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं की जे त्या बैठकांमध्ये उपस्थितच नव्हते त्यांना कसं माहिती की त्या बैठकींमध्ये आमची काय कोणती चर्चा झाली असं त्यांनी प्रतिसवाल जो आहे तो उपस्थित केलेला आहे। कारण त्या बैठकांमध्ये फक्त आणि फक्त अजित पवारच हे जयंत पाटील सोबतच रोहित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करत होते आणि त्या बैठकांमध्ये सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल हे उपस्थित नव्हते। त्यामुळे शरद पवार यांनी हा प्रतिप्रश्न उपस्थित केलेला आहे की जे त्या बैठकांमध्ये उपस्थितच नव्हते ते कसं म्हणतायत की विलीनीकरणासंदर्भातली चर्चा झालेली नव्हती। काल देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की जर अशा प्रकारची म्हणजे विलीनीकरणाची जर चर्चा अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षासोबत करत होते तर त्यांनी आम्हाला याबाबतची माहिती दिली असती असं त्यांनी देखील म्हटलेलं होतं। आणि या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवार यांनी याचा हा प्रश्न उपस्थित करत प्रतिप्रश्न जो आहे तो विचारलेला आहे आणि म्हटलं म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी असा दावा केलेला आहे की विलीनीकरणाच्या चर्चा आमच्या अजित पवार यांच्यासोबत सुरू होत्या आणि अनेक बैठका ज्या आहेत त्या त्यांच्या झालेल्या होत्या असं सांगण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न जो आहे तो झालेला आहे। अर्थातच त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जे भाष्य केलेलं होतं, त्यांनी जे भूमिका घेतलेली होती आणि अजित पवार पक्षाचे नेते सातत्याने ज्या भूमिका मांडत होत्या त्या संदर्भात त्यांनाच एक प्रत्युत्तर देण्याचं काम शरद पवारांनी आता या विधानाच्या माध्यमातून केलंय। धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी।